तर त्या ऋषींनी ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवाची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर, कारण एक वेळचा प्रसंग आहे की जो इंद्र आहे, तर इंद्राला मद झाला होता, अभिमान झाला होता, तुम्ही स्वर्गाचा राजा आहे. तर एक वेळेला हे ऋषी त्यांच्या आमराईमध्ये गेले होते. तर आमराईत गेल्यानंतर काही सैनिकांनी या ऋषींना अडवलं, त्यांना दंड दिला आणि त्या वेळेला त्या ऋषीला राग आला. कारण मायबापू हो, माऊली सांगतात, तपाचे सामर्थ्य तपिनला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाचं सामर्थ्य काही सामान्य समजू नका. त्या ऋषींनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर आपल्या भक्ताला म्हणायला लागले, बरमृही काय मागायचं ते माग. त्या वेळेला त्या ऋषींनी सांगितलं की हे ब्रह्मदेवा, मी एवढ्यासाठी तपश्चर्या करतोय, एवढ्यासाठी तुझी आराधना केली की माझा झालेला अपमान तुम्हाला सहन होत नाहीये. तो पुन्हा पुन्हा माझ्या मनामध्ये विचार येतो. म्हणून असा पुत्र मला द्या की या त्रिभुवनामध्ये त्याला कुणीच हरवू शकलं नाही पाहिजे. एवढा तो शक्ती संपन्न असला पाहिजे की कुणीच त्याला पराजित करू शकलं नाही पाहिजे. असा मुलगा मला द्या. आणि त्यावेळेला मायबापू, ब्रह्मदेवाने आपली जेवढी काही शक्ती होती त्या ऋषींच्या शेंडीमध्ये ती शक्ती टाकली आणि तथास्तु म्हणून निघून गेली. आणि पुन्हा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने विष्णूला सांगितलं, महादेवाला सांगितलं, वायुदेवाला सांगितलं, अग्निदेवतेला सांगितलं. सर्व देव त्या ठिकाणी आले आणि सर्वांनी आपली अर्धी अर्धी शक्ती त्या ऋषीच्या शेंडीमध्ये उतरवली. आणि आता सांगितलं, हे ऋषीवर्य, आता तुमची शेंडी मोकळी करा म्हटली. आणि त्यावेळेला त्या ऋषींनी आपली शेंडी मोकळी केली आणि त्या शेंडीतून एक वासरू, एक गायीचं वासरू निर्माण झालं. लहान लहान म्हणता म्हणता एवढं बलाढ्य शरीर त्याने धारण केलं की तो सर्व पृथ्वीला, सर्व त्रिभुवनाला कंपायमान करून टाकेल एवढा शक्ती संपन्न तो नंदी झाला. आणि लगेच धावत पडत आपल्या पित्याजवळ गेला. पित्याचं दर्शन घेतलं. सांगितलं, पिताजी, काय आज्ञा आहे तुमची, काय सेवा करू. आता मायबापू हो, एवढी शक्ती त्याला प्राप्त झाली होती. वायुदेवाची अर्धी शक्ती, अग्नीची अर्धी शक्ती, विष्णूची अर्धी शक्ती, भगवान शंकराची अर्धी शक्ती, ब्रह्मदेवाची अर्धी शक्ती, आणि सर्व शक्तींनी तो शक्ती संपन्न झाला. म्हटले, ठीक आहे, काय आज्ञा आहे तुमची. म्हटले, काही नाही, फक्त इंद्राच्या अमरावतीमध्ये जा आणि माझ्यासाठी फळं घेऊन ये. म्हटले, बाबा, मला सुद्धा भूक लागलेली आहे, मी जातो, तुमच्यासाठी आणतो आणि मी खाऊन येतो. आणि लगेच त्याने उड्डाण घेतलं, स्वर्गात गेला, इंद्राच्या अमरावतीत गेला. काही सैनिक अडवायला आले. सज्जनांनो, याने श्वास घेतला. श्वास घेतल्याबरोबर ते सैनिक त्याच्या जवळ यायचे आणि ज्या वेळेला तो श्वास सोडायचा, हजारो योजन दूर जाऊन पडायचे. 2-3 वेळेला तो प्रकार घडला. ते कंपायमान झाले, घाबरून गेले, इंद्राच्या जवळ गेले. इंद्राला सांगितले की कुणीतरी पशु आलेला आहे म्हटले आणि तो त्रास देतोय. त्याने झाडं मोडायला सुरुवात केली, आपल्या बागेची नासधूत करायला सुरुवात केली म्हटले. तेवढ्यात इंद्र जायला लागला. कोण आहे म्हटलं, तो बघतो मी त्याला. असं म्हटल्याबरोबर इंद्र आला आणि इंद्र आल्याबरोबर तेव्हा सुद्धा त्याने श्वास घेतला. इंद्र लगेच जवळ आला आणि श्वास सोडला. इंद्र डायरेक्ट हजारो कोस दूर जाऊन पडला. असं करता करता बराच वेळ झाला आणि आता इंद्राला मरण प्राय दुःख व्हायला लागलं. मग आता काय करावं. मग इंद्र कुणाजवळ गेला, ब्रह्मदेवाजवळ गेला. मग ब्रह्मदेवासहित आवरला, परत पुन्हा सोडला.
लगेच भगवान शंकराकडे गेला, भगवान विष्णूकडे गेला. तर सज्जनांनो सर्वांना त्याने पराजित केलं. आणि ज्या वेळेला सर्व देव देवता त्याला म्हणायला लागल्या, सगळ्यात आधी भगवान विष्णू म्हणतात, अरे बाबा तुला काय पाहिजे, तो मला वर माग, मी तुला द्यायला तयार आहे, पण असा त्रास देऊ नको. त्याने सांगितलं, मला काय देता म्हटले, तुम्हाला काय मागायचं असेल मला मागा. भगवान विष्णूने सांगितलं, काय पाहिजे सांग. काही नाही म्हटले, मला फक्त त्या समुद्रामध्ये दूध प्यायचं आहे, दुधाचा समुद्र. म्हणे तुला पटेल तेवढं दूध पे. तिथं दूध प्राशन केलं. इंद्राकडून इंद्राची अमरावती उद्ध्वस्त केली. जेवढी फळं खायची तेवढी फळं खाल्ली, आपल्या वडिलांसाठी घेतली. आणि भगवान शंकर म्हणायला लागले की तुला काय पाहिजे तो वर माग. तो भगवान शंकरांनाही म्हणायला लागला, मला देण्याची गरज नाही म्हटलं, माझ्याजवळ भरपूर आहे. म्हटले ठीक आहे. पण भगवान शंकर म्हणायला लागले, अरे नंदी, तुझा स्वभाव, तुझं सामर्थ्य मला खूप आवडलं. आणि सज्जनांनो नंदीला सुद्धा भगवान शंकराचा सरळपणा, त्यांचा भोळापणा खूप आवडला. आणि त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं की माझ्या सर्व गणांमध्ये तू श्रेष्ठ राहशील, की माझं ज्या ज्या ठिकाणी निवास स्थान आहे त्या ठिकाणी तुझा वास असेल. की जो कोणी भक्त माझ्या मंदिरात येईल, माझं दर्शन घेईल, पण माझ्या दर्शनाच्या आधी त्यांना तुझं दर्शन घ्यावं लागेल. आणि जर का तुझं दर्शन घेतलं नाही आणि तसंच माझं दर्शन घेतलं तर मी त्याच्यावर प्रसन्न होणार नाही. आधी त्यांना तुझं दर्शन घ्यावं लागेल. मग सर्व देवता आल्या, त्यांनी सुद्धा त्याला वरदान दिलेलं आहे. तर मायबापू, तर तो जो काही चित्रसेन आहे तोच त्या ठिकाणी नंदी बनला. आणि अशा प्रकारे भगवान शंकराच्या त्या तीर्थाची, त्या लिंगाची त्या ठिकाणी स्थापना केली. की आजही जेवढे काही तीर्थ आहेत, नर्मदेच्या किनाऱ्यावरती जेवढे तीर्थ आहेत, तेवढ्या तीर्थांमध्ये ते तीर्थ खूप श्रेष्ठ आहे. की गयेला गेल्यानंतर पाप्यातला पापी जरी असला आणि त्याचं श्राद्ध जर त्या ठिकाणी केलं तर सज्जनांना तो मुक्त होतो. तसं या सर्व तीर्थांमध्ये पुण्यसलीला नर्मदा मातेच्या पावन किनाऱ्यावर असलेले तीर्थ, त्या तीर्थामध्ये स्नान केलं तर माणसाचे हजारो जन्माचे पाप नाहीशी होतात. पितराचं श्राद्ध केलं तर त्यांनाही मुक्ती मिळते आणि त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. एवढं महात्म्य या तीर्थाचं सांगितलं आणि कथा या ठिकाणी समाप्त होते. नर्मदा मैया की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमो 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 वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमो वासुदेवाय. वासुदेवाय नमो वासुदेवाय. वासुदेवाय नमो. गाडी वाजवा, भजन करा. वासुदेवाय नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णचंद्राय नमो. कृष्णचंद्राय कृष्णचंद्राय नमो कृष्णचंद्राय.
कृष्णचंद्राय नमो कृष्णचंद्राय कृष्णचंद्राय नमः कृष्णचंद्राय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नमो वासुदेवाय वासुदेवाय नमः वासुदेवाय वासुदेवाय नमो वासुदेवाय वासुदेवाय नमो वासुदेवाय ओम नमो भगवते 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 वासुदेवाय वासुदेवाय नर्मदा मैया की जय। दारुक तीर्थाची कथा येते. मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला पांडवाला सांगतायत, हे बघ म्हटले राजा, अशी अनेक तीर्थ आहेत की त्या तीर्थांमध्ये गेल्यानंतर माणसाची अनेक पाप, हजारो जन्माची पाप सुद्धा नाहीशी होतात. एवढा या तीर्थांचा महिमा आहे की नर्मदेच्या पावन सानिध्यामध्ये तिच्या किनाऱ्यावरती या तीर्थांची स्थापना झालेली आहे. किती या कलियुगामध्ये अनेक जीवांचं कल्याण करणारे आहे. त्यापैकी एक तुला दारुक तीर्थाची कथा सांगतो की या नर्मदेच्या काठी केलेली साधना ती ऐहिक असेल पारलौकिक असेल, ती साधना सर्व फलदायी ठरते. आणि म्हणून नर्मदा मैयाचा कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. तर इंद्राचा जो सारथी आहे, इंद्राचा सारथी कोण होता? इंद्राचा सारथी आहे, त्याचं नाव आहे मातली. तर सज्जनांनो, तर हा जो मातली आहे सर्व गुणांनी सर्व वैभवांनी युक्त होता. त्याला स्वर्गातली सर्व भोग प्राप्त होती. पण त्याचा जो पुत्र होता, नर्मदा मैया की जय, त्याचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं दारुक. तर मायबाप हो, हा जो पुत्र आहे हा पित्याची आज्ञा पाळत नव्हता. कारण प्रत्येक पुत्राचा धर्म असतो की त्याने आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळली पाहिजे. कारण मायबाप हो, आई वडील प्रत्येक मुलासाठी आपले गुरु आहेत, आपल्यासाठी ते देव आहे. की तुम्ही देवाची अनेक सेवा केली, देवाच्या यात्रा केल्या, त्याचं ध्यान केलं, नामस्मरण केलं, पण घरामध्ये जर तुम्ही आई वडिलांना त्रास देत असाल तर मायबापो तुमची सगळी साधना व्यर्थ आहे. त्याचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार नाही. की अरे भक्त पुंडलिक किती पापी होता, किती दुराचारी होता, किती त्रास दिला होता त्याने आई वडिलांना. की काशी यात्रेला गेला तर आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी बांधली आणि बायकोला खांद्यावर घेतलं. पण शेवटी कळून चुकलं की आई वडील हेच आपल्यासाठी दैवत आहे. आणि म्हणून पंढरी क्षेत्रामध्ये आई वडिलांची सेवा करू लागला. एवढी सेवा केली की साक्षात भगवान पंढरीनाथ त्याला भेटायला आले. तर त्याच्याकडे सुद्धा त्याने पाठ केली. फक्त एक वीट घेतली, फेकली देवाजवळ, सांगितली बस उभा राहा इथं.
मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, तर सज्जनांनो 28 युगापासून तो देव विटेवर उभा आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. मायबाप हो, आपल्यावर जर देव खुश व्हावा असं वाटत असेल तर आईवडिलांची सेवा केली पाहिजे. कारण आई वडील हेच आपल्यासाठी दैवत आहे. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजविली तानी काया काया, जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवली चांगली काया काया, जिजवण तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. बंगला गाडी शेती बाडी मोटार गाडी, तुला मिळेल बंगला गाडी शेती बाडी मोटार गाडी. बंगला गाडी मोटार गाडी शेती बाडी, तुला मिळेल बंगला गाडी शेती बाडी मोटार गाडी. आई बाप मिळणार नाही ही जागा राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही ही जागा राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही ही जागा राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही ही जागा राहू दे थोडी. म्हातारपणीच्या आई बापाला, म्हातारपणीच्या आई बापाला लावती विक मागाया काया, जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवली चांगली काया काया, जिजवण तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. बायका पोरी गणगोत्र मित्र परिवार, तुला मिळेल बायका पोर गणगोत्र मित्र परिवार. माईचा बाजार संताने बरोबर गेला माईचा बाजार, मधले अनमोल संधी मधली अनमोल संधी नको घालवू माया काया, जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया. जय हो. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवली चांगली काया काया, जिजवण तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया.